नमस्कार मित्रांनो. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दादासाहेब जग्गूला आवाज देऊन त्याला दिवाळीनिमित्त एक गिफ्ट देतात. जग्गू उघडून बघतो तर त्यात गावाकडे जाण्याचं तिकीट असतं आणि तो घाबरून दादासाहेबांना विचारतो, "हे काय आहे दादासाहेब?" त्यावर दादासाहेब म्हटले की "तुम्ही आजवर जी मोहिते पॅलेसमध्ये आमची सेवा केली आहे त्याबद्दल धन्यवाद." दादासाहेब जग्गूला म्हणतात की "बॅग पॅक करायला घ्या आणि गावाकडे निघून जा." पुढे दादासाहेब म्हणतात की "नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही." त्यावर जग्गू म्हणू लागतो की "दादासाहेब, तुम्ही जो विचार करताय तसला आम्ही काहीच केलं." तेव्हा दादासाहेब म्हणतात की "तुला जर या घरात राहायचं असेल तर डोंगरावर जे काही झालं असेल ते आम्हाला खरं खरं सांगा, नाहीतर बॅग पॅक करायला घ्या." जग्गू दादासाहेबांच्या पाया पडू लागतो आणि म्हणू लागतो की "दादासाहेब, आम्ही खरंच यातलं काहीच केलेलं नाही. माझं तिकीट परत घ्या, मला नाही जायचं गावाला." तेवढ्यात माईसाहेबांचं लक्ष लाडूंकडे जातं व त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. एवढ्या कमी वेळात दुर्गाने लाडू कसे बनवले या विचारातच त्या असतात. तितक्यात अभिषेक तिथे येतो आणि माईसाहेबांना विचारू लागतो, "काय झालं माईसाहेब? बघितलंत ना? केले की दुर्गाने लाडू?" तेवढ्यात दुर्गा तेथे येते आणि दुर्गासमोर अभिषेक तिचं कौतुक करायला लागतो की "बघा माईसाहेब, तुम्ही सांगितलं आणि दुर्गाने केलं नाही अशी कोणतीच गोष्ट नाही." आणि तेवढ्यात अभिषेकला फोन येतो आणि तो तिथून निघून जातो. दुर्गा माईसाहेबांकडे बघत म्हणते की "एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून एवढं आश्चर्य वाटलंय का? ठीक आहे, पुढे जाऊन चांगला प्लॅन करा." आणि दुर्गा माईसाहेबांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि तिथून निघून जाते. तेवढ्यात जग्गू तिथे धावपळ करत येतो आणि माईसाहेबांना गावाकडची तिकीट दाखवतो आणि म्हणतो की "दादासाहेबांनी माझं गावाकडे जाण्यासाठी तिकीट काढलं आहे." तेवढ्यात जग्गूचं लक्ष लाडूंकडे जातं आणि त्याला आश्चर्य वाटतं. तो माईसाहेबांना विचारतो, "हेच ते लाडू ना जे तुम्ही दुर्गानं बनवायला लावले होते? हे फार डेंजर दिसतंय. हे माणसाचं काम नाही." त्यावर माईसाहेब म्हणतात की "हां, डेंजर जरी असलं तरी मी पण काही कमी डेंजर नाही." इकडे ईशा कोणती साडी घालू म्हणून कन्फ्यूज असते, विचार करत असते. तेवढ्यात अमय तिथे येऊन तिला मिठी मारतो आणि तिचं राग घालवण्यासाठी अमय ईशाला एक छानसं कानातल्याचं गिफ्ट देतो. पुढे त्याला ईशा विचारू लागते की तू दिवस दिवस घरी नसतो, माझ्याशी चिटिंग तर नाही करत आहेस ना?" त्यावर अमय बोलतो, "बाहेर राहण्याचा अर्थ असा नाही होत की मी तुझ्याशी चिटिंग करतोय. असतात काही कामं. काही दिवसापासनं मी कन्फ्यूज आहे." मंगळसूत्राच्या ड्राम्यावरून माईसाहेबांचं खरं तर नाही आहे ना? खरंच ती दुर्गा आहे? माईसाहेबांना विचार करत पाहून अभिषेक त्यांच्याजवळ येऊन विचारतो, "माईसाहेब, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, सगळे आनंदित आहेत. मग तुम्ही कसला एवढा विचार करतायत? काही चुकीचं घडलं आहे का तुमच्यासोबत? सांगा मला, काय झालंय?" त्यावर माईसाहेब म्हणू लागतात की "कोणत्या शब्दात सांगू तुम्हाला तेच समजत." त्या म्हणतात, "अभिषेक, जे काही चाललं आहे ते विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? दुर्गांनी एकट्यांनी एवढे लाडू बनवले आहे. काय वाटतं तुम्हाला? ही गोष्ट आपल्याला तरी शक्य आहे का? सांगा तुम्ही मला." "एवढ्या कमी वेळात 2000 लाडू बनवणे कसं शक्य आहे हे अभिषेक?" अभिषेक म्हणतो की "मलाही त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आहे. पण जाऊ द्या ना, बनवले की लाडू, तर तुम्ही कौतुकच करायला हवं." त्यावर माईसाहेब म्हणतात, "कौतुक केलं असतं हो, पण त्या दुर्गा असत्या तर. पण ही दुर्गा आहे का?" त्यावर अभिषेक बोलतो, "माईसाहेब, काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्की?" त्यावर माईसाहेब म्हणतात की "मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी स्वतः दुर्गांना डोंगराईच्या कडेवरून पडताना बघितलं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा." अभिषेक माईसाहेबांना म्हणतो, "तुम्ही जा आणि आराम करा. खूप उशीर झाला आहे. आता हा टॉपिक इथेच थांबवा." साहेब अभिषेकला म्हणतात की "यावर आपण बोललं पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. त्यावर तुम्ही विचार करा." त्यावर अभिषेक म्हणतो, "पोलिसांना पण डोंगराईच्या पायथ्याशी दुर्गाचे मंगळसूत्र सापडले आहे. मला सांगा, डोंगराच्या पायथ्याशी दुर्गाचे मंगळसूत्र गेलेच कसे?" त्यावर अभिषेक माईसाहेबांना विचारतो, "तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे? ती माझी दुर्गा नाही?" "नाही, हे खरं नाही." "जर हे खरं आहे, मग ती कोण आहे?" माईसाहेब म्हणतात की "याचा विचार तुम्ही करा अभिषेक. तुम्ही खरं काय ते विचारा दुर्गांना." आणि अभिषेक विचार करू लागतो.
तेवढ्या दुर्गा तिथे चकली घेऊन येतात आणि अभिषेकला भरवतात आणि म्हणतात की ही चकली मी तुझ्यासाठी पहिल्यांदा ट्राय केली आहे. दुर्गा अभिषेकसाठी एक कुर्ता गिफ्ट करते. मात्र अभिषेक दुर्गाचा हात पकडून तिला बसायला सांगतो आणि म्हणतो की मला आज तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्यावर दुर्गा अभिषेककडे बघते आणि तिला आश्चर्य वाटतं. ती विचार करू लागते. तेवढ्यात अभिषेक म्हणतो की मी जे काही विचारतोय त्याचं उत्तर प्रामाणिकपणे दे. तू जे काही बोलशील त्यावर आपलं फ्युचर अवलंबून आहे. अभिषेक दुर्गाला विचारतो की तुझं सगळ्यात मोठं सत्य काय आहे? दुर्गा त्यावर आश्चर्याने विचारते की तू असं का विचारत आहेस? त्यावर अभिषेक म्हणतो की माझ्या कानावर काही गोष्टी आल्या आहेत, म्हणून मला काही डाऊट क्लिअर करायचे आहे. आणि तो पुढे विचारू लागतो की तू तीच दुर्गा आहे ना, जिच्यावर मी खूप मनापासून प्रेम केलं आणि जिच्यावर मी कविता केल्या. तू तीच दुर्गा आहे ना जिने माझा जीव वाचवला. त्यावर दुर्गा अभिषेकला म्हणते की तुला माझ्या डोळ्यात प्रेम दिसायचं ना, मग आता नाही दिसत का माझ्या डोळ्यात तुला ते प्रेम? सांग मला. त्यावर अभिषेक म्हणतो की खरंच मला समजत नाही की मी कोणावर विश्वास ठेवू. मी खूप कन्फ्यूज झालो आहे. मला काही समजत नाही आहे. त्यावर दुर्गा म्हणते ठीक आहे, आज मी तुला सगळं सत्य माझं सांगत आहे. तुला खरं जाणून घ्यायचं आहे ना, मग ऐक. ज्याच्यामुळे माझं अख्खं आयुष्य बदललं, ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, ज्याच्याशिवाय मी कोणीही नाही आणि त्याच्यासमोर मी आज उभी आहे, हेच आहे माझं खरं जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य. हे ऐकल्यावर अभिषेक दुर्गाची माफी मागतो आणि म्हणतो की दुसऱ्याच्या बोलण्यावर येऊन मी तुझ्यावर डाऊट घेतला. आणि दुर्गाला जवळ घेऊन अभिषेक दुर्गाला मिठी मारतो. इकडे माईसाहेब दादासाहेबांना दादासाहेब दादासाहेब असा आवाज देत असतात. त्यावर दादासाहेब बोलतात की ऐकायला येत आहे मला, का कोकलतायत केव्हाच्या माझ्या नावाने? त्यावर माईसाहेब म्हणतात की ओरडण्याची वेळ तुमच्यामुळेच आली आहे आज. माईसाहेब दादासाहेबांना विचारतात की तुम्ही जग्गूला काय बोललात? त्यावर दादासाहेब म्हणतात तेच आश्चर्य वाटत होतं की अजून निरोप गेला कसा नाही तुमच्यापर्यंत. दादासाहेब माईसाहेबांना डोंगराईवर काय झालं ते विचारतात आणि म्हणतात की आम्ही त्याच्या शोधात आहोत. माईसाहेब म्हणतात की ठीक आहे, लावा शोध. त्यावर दादासाहेब म्हणतात की तुमच्या विरुद्ध जर काही पुरावा सापडला तर तुम्हाला खूप जड जाईल. त्यावर माईसाहेब म्हणतात की ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसलात ती आमच्यामुळे मिळालीत, हे विसरू नका. इकडे अभिलाषा दारासमोर रांगोळी काढत असताना तिला एक कागद सापडतो. तो कागद ती हातात घेऊन बघते तर तिला लाडू बनवण्यामागचं सत्य समजतं आणि ते बघून ती खूप खुश होते. तो कागद घेऊन ती माईसाहेबांकडे जायला निघते. माईसाहेबांना आवाज देत असताना तिला रस्त्यात जग्गू मामा भेटतात. जग्गू मामा एक लाडू चोरून गपचूप खात असतात आणि कौतुक करत असतात की पोरीने लाडू खरंच खूप छान बनवले. आणि तेवढ्यात त्यांना अभिलाषा समोरून येताना दिसते. ती माईसाहेबांना विचारते. तेवढ्यात जग्गू मामा म्हणतो की मी पण माईसाहेबांना शोधत आहे. जग्गू मामा बोलतात की एवढे छान लाडू दुर्गाने एकटीने एवढ्या कमी वेळात बनवलेच कसे? त्यावर अभिलाषा म्हणते कशाचे काय? हे बघा हा पुरावा. दुर्गाने बाहेरून विकत लाडू मागवल्याचा. मामा तो कागद घेऊन माईसाहेबांना द्यायला निघतो. ते अभिषेक आणि दुर्गा तयार होत असतात आणि अभिषेक दुर्गाचं कौतुक करत असतो. हा कलर तुझ्यावर खूप छान दिसतोय. आणि पुढे अभिषेक दुर्गाच्या मिऱ्या नीट करू लागतो. दुर्गा म्हणते की देव करून असाच नवरा सगळ्यांना मिळो. तेवढ्यात माईसाहेब तिथे येतात आणि म्हणायला लागतात अरे वा, आजवर आईच्या पाया पडत होता. माईसाहेब म्हणू लागतात की आज मी खूप खुश आहे. त्यावर अभिषेक विचारतो माईसाहेब काय झालं, आज एवढ्या खुश आहेत, सांगा तरी. तेवढ्यात माईसाहेब त्यांच्याकडची लाडूची चिठ्ठी अभिषेकला देतात. अभिषेक ती चिठ्ठी पाहून आश्चर्याने दुर्गाकडे बघत म्हणतो दुर्गा, हे लाडू तू विकत आणले आहे? त्यावर दुर्गा ही अभिषेककडे बघू लागते आणि एक शब्दही न बोलता ती खाली मान घालून उभी राहते. आता पुढे काय होतंय ते बघूया उद्याच्या भागात.